नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिंदे सरांचे कोचिंग क्लासेस औरंगाबाद या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। बघा मित्रांनो, या चॅनलवर आपण जे वेगवेगळ्या स्टँडर्डचे जे वेगवेगळे व्हिडिओ आपण बघतोय त्यामध्ये मी संगपाल गवंदे तुमच्यासाठी मॅथ्स आणि फिजिक्सचे अतिशय साध्या सोप्या पद्धतीने डीप एक्सप्लेनेशन करून आणि तुमच्या मराठी लँग्वेजमध्ये व्हिडिओ घेऊन येत असतो। तर आज आपण बघा सुरुवात करतोय आपला जो मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट आहे, ज्याच्यामधला चॅप्टर नंबर फर्स्ट जो की मॅथमॅटिकल लॉजिक आहे। अतिशय सोपा आणि थोड्या छोट्या छोट्या कन्सेप्ट असलेला हा एक चॅप्टर असणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, थोड्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे। त्या गोष्टी ज्या कन्सेप्ट आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत त्या कन्सेप्ट जर तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे जर तुम्ही स्वतः जर करून बघितलेल्या असतील, लर्न करायच्या आहेत आणि त्या पद्धतीनं जर आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न केला तर हा जो चॅप्टर आहे आपल्याला आउट ऑफ मार्क्स इथे देऊन जातोय। ओके, तर बघा जास्त वेळ न घालवता आपण काय करणार आहोत इथे, तर चॅप्टरला स्टार्ट करतोय। तर बघा इथे आपण काय करणार आहोत, व्हॉट इज मीन बाय लॉजिक। तर लॉजिक नेमकं काय असणार आहे, तर ज्याच्याशी आपल्याला हा एक काय असणार आहे तुमचा एक ग्रीक वर्ड्स आहे। ओके, ग्रीक वर्ड्स जर बघितलेलं आपण तर जे लॉगस पासून बनलेला आहे, आणि लॉगस म्हणजे काय होतंय तर ग्रीकच्या भाषेमध्ये आपण रिझन म्हणतोय। ओके, कुठलंही जर आपल्याला आन्सर एखाद्या भाषेचं किंवा कुठल्याही क्वेश्चनचं आन्सर जर आपल्याला द्यायचं असेल तर ते नेमकं खरं आहे का खोटं आहे, तर त्याचा आपल्याला काय द्यावा लागतो, नेहमी करता प्रूफ द्यावा लागत असतो। तर अशाच प्रकारचा एक जे असणार आहे बघा, इथे आपल्याला साध्या भाषेमध्ये इथे दिलेलं आहे, लँग्वेज इज द मीडियम ऑफ कम्युनिकेशन ऑफ आवर थॉट्स। ओके, हे तर आपण कोणीच नाकारू शकत नाही की काय असणार आहे, जे लँग्वेज असणार आहे लँग्वेजवरच पूर्ण आपलं कम्युनिकेशन डिपेंड आहे। आणि फॉर कम्युनिकेशन वी हॅव अ सेंटेन्स, आणि हे जे कम्युनिकेशन आपण करतोय, जे आपण बोलतोय, आपण बोलणारा प्रत्येक जो आपलं कम्युनिकेशनचं जे हे असणार आहे लँग्वेज जे आपण यूज करतोय ती प्रत्येक काय असणार आहे तुमची सेंटेन्स असणार आहे। ओके, लॉजिकचा आपण वापर करणार आहोत कशा प्रकारे जे असेल वेगवेगळ्या प्रकारचे स्पेशल सेंटेन्स असेल। तर आता बघा, हे जे सेंटेन्सेस असणार आहेत या सेंटेन्सेसचा वापर आपण स्टेटमेंट म्हणून करणार आहोत। काय म्हणून करणार आहोत आपण त्याचा वापर, तर स्टेटमेंट म्हणून करणार आहोत आपण। ओके, मग आपले सर्व सेंटेन्सेस हे स्टेटमेंट असतील का, तर त्याचं एक साधा आणि सिंपल उत्तर असणार आहे नाही। तर कुठले सेंटेन्सेस हे स्टेटमेंट असू शकतात त्या सर्व कंडिशन आपल्याला इथे बघायचे आहे। तर सर्वात पहिले बघा, तुम्हाला स्टेटमेंटची एक डेफिनेशन आपल्याला दिलेली आहे। अ स्टेटमेंट इज अ डिक्लेरेटिव्ह, ज्याला असर्टिव्ह सेंटेन्स म्हणू शकता तुम्ही। डिक्लेरेटिव्ह म्हणजेच काय असणार आहे, ज्याच्यामध्ये एक डिक्लेरेशन करणार आहे आपल्याला। कुठलं डिक्लेरेशन, विच आयदर ट्रू ऑर फॉल्स, एक तर ते ट्रू असू शकेल किंवा काय असणार आहे फॉल्स असू शकेल, बट नॉट अ बोथ सायमल्टेनियसली। स्टेटमेंट्स आर डिनोटेड बाय PQRS वगैरे स्टेटमेंट हे असणार लेटर याने आपल्याला दाखवायचे आहे। ओके, स्टेटमेंट कुठलं असणार आहे की एखादा जर सेंटेन्स तुमच्या पुढे जर मांडलेलं असेल तर ते डिक्लेरेटिव्ह असायला पाहिजे। डिक्लेरेटिव्ह म्हणजे काय, एकतर त्याचा आन्सर काय असायला पाहिजे, एकतर ट्रू असेल किंवा मग काय असणार आहे फॉल्स असणार आहे। ओके, आणि हे जे स्टेटमेंट आहेत आपण कशाने डिनोट करणार आहोत, आपण याला PQR या लेटरने आपण काय करणार आहोत, त्याला PQRST वगैरे या स्टेटमेंटने आपण त्याला डिनोट करणार आहोत। ओके, त्याच्यानंतर बघा काय सांगते आपल्याला, स्टेटमेंटच्या नंतर ही जे व्हॅल्यू असणार आहे त्या स्टेटमेंटची ती व्हॅल्यू काय असेल, ट्रूथ व्हॅल्यू। त्याची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला बाहेर काढायची आहे। तर प्रत्येक स्टेटमेंट जे असणार आहे ते एकतर ट्रू असेल नाहीतर मग काय असणार आहे फॉल्स असेल। जर तुमचं स्टेटमेंट काय असणार आहे ट्रू जर असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे T असेल, आणि जर तुमचं जर स्टेटमेंट काय असेल फॉल्स जर असेल तर त्याची जे ट्रूथ व्हॅल्यू असणार आहे ती कशी असणार आहे फॉल्स असेल। ओके, ह्या गोष्टी तुम्हाला ती समजायला पाहिजे। ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे काय असेल, जर स्टेटमेंट तुमचं काय असणार आहे ट्रू असेल तर ट्रूथ व्हॅल्यू त्याची T, जर तुमचं स्टेटमेंट तुमचं फॉल्स असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे फॉल्स असणार आहे, F असणार आहे। ओके, तर हे अशा प्रकारचे वाक्य आपल्याजवळ असतील तिथे बघायला मिळतील आपल्याला। तर एक दोन वाक्य आपण काय करूया, तिथे जे सेंटेन्स असणार आहे ते सेंटेन्स मी इथे लिहितोय, आणि ते सेंटेन्स लिहिल्याच्या नंतर
त्याच्यावर आपण डिस्कस करूया की ट्रूथ व्हॅल्यू नेमकी कशी असणार आहे, काय असणार आहे. ओके, तर बघा एखादा जर आपल्याला काय विचारलेलं असणार आहे, एक घेतोय मी इथे बघा काय घेऊया आपण. फर्स्ट नंबरला आपण तिथे घेतोय एक हे घेऊया सन रायजेस. ओके, सन रायजेस इन द ईस्ट. ओके, आता हे आपल्याला माहिती आहे फॉलोइंग सेंटेन्स आपण हे घेतलेलं आहे की हे काय असणार आहे, सन रायजेस इन द ईस्ट असणार आहे. हे जे स्टेटमेंट असणार आहे आपल्याला माहिती आहे हे कसं असणार तुमचं ट्रू आहे. ओके, इट इज अ ट्रू स्टेटमेंट. त्याच्यानंतर बघा काही गोष्टी हे काही स्टेटमेंट मी याच्या खाली अजून लिहितोय एक दोन. त्याच्यानंतर बघा काय दिलेलं आहे आपल्याला इथे असं जर असेल आपल्याजवळ 5 × 2 = आपल्याला किती 11 दिलेलं आहे. मग आपल्याला माहिती आहे की 5 × 2 = 10 होते, इथे 11 दिलेलं आहे म्हणजे हे आहे. इथे काय म्हणतोय मी, हे आपल्याजवळ आहे ट्रू. याची व्हॅल्यू किती आहे तुमच्याजवळ तिथे, याची व्हॅल्यू किती हे आहे फॉल्स आहे. त्याच्यानंतर काही व्हॅल्यू इथे एखादं एक्झाम्पल मी घेतोय बघा. प्लीज गिव युअर पेन. ओके, हे अशा प्रकारचं असणार आहे. आता याच्यामध्ये बघा याच्यामध्ये त्याच्यानंतर एखादं वाक्य काय घेतोय मी 4th नंबरला इथे वाक्य दिलेलं आहे बघा आपल्याला. व्हॉट इज युअर नेम, इथे आहे क्वेश्चन मार्क. त्याच्यानंतर एखादं असणार आहे काय घेऊया, ओपन द विंडो. ओके, 5 नंबरला आपण घेऊया ओपन दी विंडो. ओके, विंडो अशा प्रकारचं वाक्य असणार आहे. आणि अजूनही कुठल्या प्रकारचे जर असेल एखादं घेऊया 6 नंबरला आपण वाक्य घेऊया बघा. व्हॉट a beautiful place. Sorry, just a minute. Beautiful place is it. ओके, आणि इथे सॉरी एकच मिनिट, आपण इथे काय एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे, एक्सक्लेमेटरी मार्क देऊया. ओके, हे अशा प्रकारचे सेंटेन्सेस मी तुमच्या पुढे मांडलेले आहे. आता बघा मेन हे जर 6 सेंटेन्स जर चांगल्या प्रकारे केलेले असतील तर अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही हा धडा काय करू शकता, तिथे स्टेटमेंट कुठलं असणार आहे हे तिथे यूज करू शकता. आता आपल्याला सांगितलेले आहे डेफिनेशन प्रमाणे याचं व्हॅल्यू ट्रू असायला पाहिजे, फॉल्स असायला पाहिजे. आता इथे बघा सनराइजेस इन द ईस्ट, हे आपल्याला माहिती आहे ईस्टमध्ये जो राईज करतोय म्हणजेच काय असणार, त्याची व्हॅल्यू काय असेल तुमच्याजवळ ट्रू आहे. त्याच्यानंतर आपण काय दिलेलं आहे आपल्याला तिथे बघा आपल्याला दिलेलं आहे 5 × 12, पण आपल्याला माहिती आहे 5 × 10 होतात, इथे 11 दिलेलं आहे आणि याची व्हॅल्यू काय असणार आहे तुमच्याजवळ फॉल्स आहे. ओके, मग आता खालचे वाक्य आपण हे करूया. हे 2 वाक्य सोडल्याच्या नंतर प्लीज गिव युअर पेन, याच्यामध्ये बघा प्लीज म्हटल्याच्या नंतर इथे काय केलेली आहे आपल्याला रिक्वेस्ट केलेली आहे. ओके, काय केलेली आहे आपल्याला तिथे रिक्वेस्ट केलेली आहे. ट्रू आहे का फॉल्स आहे ते सांगू शकत नाही आपण. त्याच्यानंतर इथे काय केलेलं आहे आपल्याला व्हॉट इज युअर नेम, तर इथे काय केलेलं आहे आपल्याला, तर इथे क्वेश्चन विचारलेला आहे. ओके, काय केलेलं आहे आपल्याला तिथे, इथे आपल्याला विचारलेलं आहे क्वेश्चन. ओके, काय विचारलेलं आहे आपल्याला तिथे क्वेश्चन विचारलेला आहे. ओके, त्याच्यानंतर इथे ओपन द विंडो, इथे काय दिलेली आहे तुम्हाला ऑर्डर दिलेली आहे. काय दिलेली आहे आपल्याला ऑर्डर दिलेली आहे. आणि व्हॉट इज द ब्युटिफुल प्लेस इट इज, हे कुठलं सेंटेन्स आहे तुमचं, तर हे आहे एक्सक्लामेटरी सेंटेन्स आहे. ओके, कुठलं आहे तुमचं कुठलं असणार आहे आपल्याजवळ तिथे एक्सक्लामेटरी सेंटेन्सेस आहे. ओके, कुठलं सेंटेन्स असणार तुमच्याजवळ ते, तर ते आहे बघा आपण म्हणू शकतो त्याला एक्सक्लामेटरी सेंटेन्स आपण त्याला म्हणू शकतोय. ओके, तर बघा हे झालेले आहे आपलं. आता अतिशय व्यवस्थितरित्या आपण काय केलेलं आहे एवढं लक्षात ठेवायचं, कधी पण जे ट्रू फॉल्स असेल तेच तुमचं स्टेटमेंट. अदरवाईज जर इंटरॉगेटिव्ह म्हणजेच काय असणार आहे तिथे क्वेश्चन मार्क जर असेल, क्वेश्चन मार्क जर असणार ते इंटरॉगेटिव्ह असतं. त्याच्यानंतर एक्सक्लामेटरी म्हणजेच उद्गारवाचक. कमांड म्हणजेच काय असणार आहे ऑर्डर वगैरे हे म्हणू शकतो आपण तिथे आज्ञा. ऑर्डर म्हणजेच काय असणार आहे तुम्हाला आज्ञा दिली असेल. त्याच्यानंतर रिक्वेस्ट असेल किंवा एखादं सजेशन असणार आहे. आर नॉट अ स्टेटमेंट, आणि तेच आपण इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, एवढ्या याच्यामध्ये.
ज्याच्यामध्ये तुम्ही ट्रू फॉल्स सांगू शकत नाही, म्हणजेच काय असणार आहे, क्वेश्चन विचारलेला असेल, एक्सक्लामेटरी मार्क तिथं असणार आहे, अशा प्रकारचा कमांड ऑर्डर सेंटेन्स वगैरे असेल तर तिथे तुम्हाला सरळ समजायचं की हे स्टेटमेंट नसेल. ओके, तर अजून बघा याला सोबती अजून कोणी आहे का, तर इथे बघा हे काय असणार आहे, इथे एकच तुमच्याजवळ पर्याय असणार आहे. इथे जर आपण 6 पुटअप केला तर 6 पुटअप केल्याच्या नंतरच हे काय असणार आहे, तुमची व्हॅल्यू तिथे, सॉरी एक मिनिट, इथे जर आपण काय केलेलं असेल, जर तुम्ही इथं 6 पुटअप केलेला असेल तर हे कशा प्रकारे येणार आहे, x = जर 6 पुटअप केला तर काय मिळतं आपल्याला 3 × 6/2 इंटूमध्ये किती असणार आहे तुमच्या, सॉरी इंटूमध्ये नाही, इथे मायनसमध्ये काय दिलेलं आहे, मायनसमध्ये 9 आहे. याला जर सॉल्व केलं तर किती येते, 2 3 जा किती असणार तो 6 आणि इथे मिळते आपल्याला काय 3 3 जा किती मिळणार आपल्याला तिथे 9 मिळेल आणि 9 - 9 = काय आहे 0. पण आपल्याला नेमकं माहीत नाही की याचा 6च वापरायचा आहे. ज्याच्यामध्ये आपल्याला फिक्स अशी व्हॅल्यू दिलेली नसेल तसे व्हॅल्यू जे असणार आहेत ते सुद्धा तुमचं स्टेटमेंट नसेल. मग याला म्हणायचं काय, तर ते खाली दिलेलं आहे हे जे आहे बघा, ही इज टॉल. आता कोण टॉल आहे आपल्याला याच्यातसुद्धा माहिती नाही, याच्यात तर ट्रू फॉल्स आपल्याला माहिती नाही, एक्सक्लामेटरी आहे, क्वेश्चन मार्क आहे, ऑर्डर आहे, काही माहिती नाही. त्याच्यानंतर बघा मॅथमॅटिक्स इज अन इंटरेस्टिंग सब्जेक्ट. हा काय असणार आहे, पर्सन जर जसा बदललेला असेल, जसा व्यक्ती बदललेला आहे तसं काय असणार आहे, हे याची हे बदलते. मॅथमॅटिक्स हा प्रत्येकाला आवडेल त्याचा नाही आहे, तर तो पर्सननुसार. इट इज ब्लॅक इन कलर. नेमकं काय आहे आपल्याला इथे सांगितलेलं नाही, वस्तूचं नाव सांगितलेलं नाही किंवा काहीच नाही उल्लेख केलेला. हे अशा प्रकारचे सेंटेन्सेस आहेत की ज्याच्यामध्ये अशा प्रकारचं काहीच बघायला मिळणार नाही किंवा ज्याचे ट्रू फॉल्स सुद्धा आपल्याला बघायला मिळत नाही. अशा प्रकारचे जे सेंटेन्सेस असणार आहेत या सेंटेन्सला म्हटलं जातं आहे काय, तर ओपन सेंटेन्स. ओके, काय असणार आहे, ओपन सेंटेन्सेस आपण त्याला म्हणतोय. ओके, काय म्हणणार आहोत आपण त्याला, ओपन सेंटेन्सेस. ओपन सेंटेन्सेस. मग आपल्याला अजून एक लक्षात ठेवायचं आहे की ओपन सेंटेन्सेस आर ऑल्सो नॉट अ स्टेटमेंट. ओके, एवढी गोष्ट असणार आहे. ओपन सेंटेन्सेस सुद्धा काय नसणार आहे, तर स्टेटमेंट नसतील. ओके, एकदम इझी हा एवढा पॉईंट झालेला आहे. काय असणार आहे, ट्रू फॉल्स असेल तरच स्टेटमेंट. त्याची जर तुमचं स्टेटमेंट ट्रू असेल तर ट्रूथ व्हॅल्यू टी, जर तुमचं स्टेटमेंट फॉल्स असेल तर ट्रूथ व्हॅल्यू एफ, आणि जर तुमच्या याच्यामध्ये असणारा इंट्रोगेटिव्ह क्वेश्चन असेल, क्वेश्चन मार्क असणार आहे, एक्सक्लामेटरी असेल, कमांड वगैरे असेल तर ते स्टेटमेंट नसेल. त्याचप्रमाणे जे ओपन सेंटेन्सेस असतील ते सुद्धा तुमचे स्टेटमेंट नसतील. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक अतिशय महत्त्वपूर्ण इथे काय आहे, एक आपण इथे अभ्यासणार आहोत जे की या चॅप्टरवर काय असणार आहे, अतिशय कमांड ज्याला म्हणणार आहोत आपण, आपली जे प्रभुत्व असेल ते तिथे होऊ शकतं, ज्याला आपण म्हणतो लॉजिकल कनेक्टिव्हिटीज, जे सिम्पल, कंपाऊंड आणि काय असणार आहे, सिम्पल अँड कंपाऊंड स्टेटमेंट. हे तर आपल्याला सांगायची गरज नसेल, सिम्पल स्टेटमेंट माहिती आहे आपल्याला, कंपाऊंड स्टेटमेंट पण माहिती आहे की जे वेगवेगळ्या अँड ऑर बट वगैरेने जोडलेले असतात त्याला कंपाऊंड स्टेटमेंट म्हणतो आपण. आणि इथे लॉजिकल कनेक्टिव्हिटीज म्हणजे नेमकं काय असणार आहे, तर बघा हा असणार आहे आपल्याजवळ काय, फर्स्ट आहे, हा जो फर्स्ट टेबल असणार ट्रूथ टेबल फॉर कोणासाठी असणार आहे तो, तर तो असेल कंजंक्शनसाठी. ओके, कोणासाठी, कंजंक्शन. ओके, ज्याच्यासाठी आपण काय वापरणार आहोत, वर्ड्स, त्याला अँड म्हणून ओळखणार आहोत. ओके, तर कधी लक्षात ठेवायचं आहे, एक स्टेटमेंट असणार आहे पी, एक स्टेटमेंट पी असणार, एक क्यू असणार, आणि दोघांमध्ये रिलेशन बघा कशा प्रकारचं आहे, पी अँड क्यू. अशा वेळेस जर असेल तर तुम्हाला हे फॉर्म्युला लक्षात ठेवायची, ही टेक्निक कधी लक्षात ठेवायची आहे, टी टी एफ एफ, टी टी एफ एफ. ओके, इथे सुद्धा काय आहे, टी टी एफ एफ, इथे टी टी एफ एफ. ओके, हे 4 टेबल आहेत आपल्याजवळ. या सर्वांचा क्रायटेरिया सेम असणार आहे, टी टी एफ एम, टी एफ टी एफ. ओके, राहिला प्रश्न कुठला मग, हा शेवटचा जो टेबल असणार आहे, शेवटच्या टेबलचा प्रश्न आहे आपल्याकडे. नेमकं काय असणार, इथे बघा काय आहे, जर पी आणि क्यू मध्ये जर अँडचं रिलेशन असेल तर इथे बघा जर तुमच्याजवळ काय असणार आहे, सेम जर असेल तर काय म्हणू शकता तुम्ही तिथे, हे बघा काय आहे, पी अँड क्यू या दोघांमध्ये जर काय असणार आहे, जर आपल्याजवळ जर इथे दोन्ही जर टी असतील तर या दोघांचा काय होते, तिथे टी होताना आपल्याला दिसतोय. ओके, अदरवाईज बघा सर्व काय आहेत तुमचे फॉल्स आहेत.
अँड कंजक्शन म्हणजेच अँड, त्याच्यासाठी ट्रूथ टेबल आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जर दोनचे दोन्ही टी असेल आणि अँड रिलेशन असेल तर टी होतोय, अदरवाईज काही जरी असलं तरी फॉल्स आहे. इकडे बघा, इकडे काय दिलेलं आहे, हा आहे डिसजंक्शनचा. ओके, कशाचा असणार आहे, डिसजंक्शन, ज्याला आपण ऑर म्हणून ओळखतोय. कशा म्हणून ओळखणार आपण, ऑर म्हणून. तर ऑरमध्ये काय असणार आहे, तर पी अँड, हे तर आपल्याला माहिती आहे की हे काय असणार आहे, जो क्रायटेरिया येत होता तो सेम टू सेम इथंच राहणार आहे. आणि आता बघा अँड साठी साईन होता तुमचा अशा प्रकारचा, ऑर साठी साईन आहे आपला अशा प्रकारचा. इथे बघू शकता तुम्ही काय आहे, पी अँड क्यू, इथे टी असेल तर टी आहे. फक्त ज्याचं आपण म्हटलं होतं की जर इथे टी टी असेल तर टी होतोय, तसं इथे लक्षात ठेवायचं आहे की जर एफ एफ असेल तर एफ होतोय, अदरवाईज काय असणार तुमचे सर्व टी आहेत. ओके, अँडमध्ये टीचा टी अदरवाईज फॉल्स, ऑरमध्ये एफचा एफ अदरवाईज ट्रू असणार आहे. ओके, त्याच्यानंतर बघा नेक्स्ट टेबल आपल्याला दिलेला आहे ट्रूथ टेबल फॉर. कोणासाठी आहे तो, ट्रूथ टेबल फॉर असणार आहे इथे कंडिशन. कंडिशन म्हणजे सिंगल इम्प्लिकेशन म्हणू शकतो आपण त्याला, आणि तो दाखवणार आपण कशाने, तर या अशा सिंगल एरोने आपण त्याला दाखवूया. तर बघा पी क्यू इथे असणार आहे पी अँड क्यू. याचं बघा काय असेल, ज्याला मी अंडरलाईन करतोय तो एक महत्त्वाचं हे असणार आहे. बघा हे एवढं लक्षात ठेवायचं आहे, जर पहिला टी असणार आणि त्याचा सिंगल इम्प्लिकेशन जर आपल्याला एफ सापडला, याचा आन्सर तुमचं काय असणार आहे एफ. अदरवाईज काही जरी असेल तर त्याला तुम्ही काय करायचं आहे, ट्रू लिहायचं आहे. हा ट्रूथ टेबल असणार आहे सिंगल इम्प्लिकेशन म्हणजेच कंडिशनसाठी. ओके, त्याच्यानंतर बघा काय दिलेलं आहे आपल्याला, हा एकदम सोपा असणार आहे, ट्रूथ टेबल फॉर बाय कंडिशनल. बाय कंडिशनल म्हणजेच काय असणार आहे, तर हे बघा हा दाखवतोय आपल्याला काय, इथे डबल इम्प्लाइज. आता बघा याची थोडीशी एक ओळख आपल्याजवळ परत एकही असणार आहे. कंडिशनल हा जर असेल तर हे वाक्य नेहमीकरता कशाने दाखवलेली असतात, आपल्याला कशाने दाखवलेली असतात, कशाने दाखवलेली असतील आपल्याला, याने. जर इफ आणि देनच्या मध्ये जर वाक्य कुठले असेल तर ते तुमचं काय असणार आहे, सिंगल इम्प्लिकेशन बाय कंडिशनलचं. त्याच्यानंतर इथे बघा काय असणार आहे, हे जे बाय कंडिशनल आहे, बाय कंडिशनलचं वाक्य कशाने जोडलेलं असेल, इफ अँड ओनली इफने. याने जे जोडलेलं असणार आहे ते वाक्य तुमचं इफ अँड ओनली बाय कंडिशनलचं असणार आहे. ओके, तर मग बघा काय असणार आहे, याच्यामध्ये सरळ दिसते आपल्याला, जर दोनचे दोन्ही जर बघा इथे काय दाखवलेलं आहे, काय दिसतं आपल्याला तिथे, दोनचे दोन्ही जर सारखे असतील, दोनचे दोन्ही जर आपल्याला काय असणार आहे, जर सारखे असतील तर काय दाखवलेलं आहे तिथे बघा, इथे टी 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 आहे, एफ एफ टी आहे, अदरवाईज दोनचे दोन्ही कसे आहे तुम्हाला दाखवलेले फॉल्स आहेत. ओके, याचा अर्थ काय असणार आहे, जर तुमच्याजवळ दोनचे दोन्ही जर सेम असतील तर त्याचं आन्सर किती टी असणार आहे. बघा टी टी टी, एफ एफ एफ, आणि हे काय असणार टी एफ एफ टी काही जरी असेल तर तुमचं एफ येत आहे. आणि इथे ट्रूथ टेबल फॉर अ निगेशन. निगेशनसाठी बघा काय आहे तुमचा, जर तुमचा पी असेल टी तर त्याचं निगेशन होणार आहे एफ, आणि जर तुमच्याजवळ एफ असेल तर निगेशन काय असणार, टी असणार. ओके, म्हणजे जे वाक्य पहिले जर तुमचं ट्रू असणार, निगेशन घेताना जो फॉल्स होऊन जाईल. ओके, तर नेक्स्ट बघा मित्रांनो काय दिलेलं आहे आपल्याला, याचे डायरेक्ट एक्सरसाइज आपण सॉल्व करतो. तिथे काय असणार आहे, एक्सरसाइज 1.1. ओके, तर 1.1 घेत असताना आपल्याजवळ काय आहे, वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन. पहिले नीट केअरफुली आपल्याला काय करायचं आहे, क्वेश्चन बघायचा, क्वेश्चन काय विचारलेला आहे, कशा प्रकारचा विचारलेला आहे, तो क्वेश्चन बघूनच आपल्याला काय करावं लागणार, सॉल्व करता येईल. बघा काय दिलेलं आहे, स्टेट विच ऑफ द फॉलोविंग आर, काय दिलेले आहे तिथे, स्टेटमेंट इन केस ऑफ अ स्टडी स्टेट इट इज अ ट्रूथ व्हॅल्यू, स्टेट इट्स ट्रूथ व्हॅल्यू. ओके, ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला फक्त सांगायची आहे, दुसरं काही आपल्याला तिथे करायचं नाही. ओके, ट्रूथ व्हॅल्यू आपण तिथे शोधूया, काय असणार आहे बघा इथे, याचं जे प्रत्येकाचं आता ॲन्सर आपण याच्या समोरच काय करूया तिथे लिहूया. ओके, त्याचं ॲन्सर आपण तिथे लिहिण्याचा प्रयत्न करू. बघा काय दिलेलं आहे आपल्याला तिथे, 4 + 5.
आपल्याला माहिती 4 + 5 किती होतात 9 होतात, पण इथे दिलेलं आहे. मग हे काय असणार आहे, याचा आन्सर अशा प्रकारे असेल, इट इज अ स्टेटमेंट अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज काय असणार आहे, फॉल्स. ओके, एवढं जर माहिती असेल तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, तिथे लिहू शकतोय. ओके, नेक्स्ट बघा काय दिलेलं आहे, x-3. हे आपण सांगितलेलं होतं की हे काय होतं तुमचं, इथे आपल्याला एक्सची फिक्स व्हॅल्यू माहीत नाही, म्हणजे हे काय असणार आहे, तर याला लिहू शकता तुम्ही, इट इज ओपन सेंटेन्स. इथेच काय असणार आहे, ओपन सेंटेन्स, आणि इथे लिहायचं मग हॅन्स इट इज नॉट अ स्टेटमेंट. ओके, स्टेटमेंट नसेल तर त्याला ट्रू फॉल्सची काय आहे, आवश्यकताच नसणार आहे. त्याच्यानंतर बघा काय सांगतं आहे आपल्याला, क्लोज द डोअर. इथे माहिती आपल्याला काय दिलेली आहे, इथे ऑर्डर केलेली आहे, मग हे सुद्धा काय नसणार आहे, डायरेक्टली लिहा, इट इज नॉट अ स्टेटमेंट. ओके, त्याच्यानंतर बघा 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. आपल्याला माहिती आहे 0 कुठला आहे, कॉम्प्लेक्स नंबर आहे. मग आपण काय लिहू शकतो, याचा आन्सर असणार आहे, इट इज अ स्टेटमेंट अँड इट्स काय असेल, ट्रूथ व्हॅल्यू इज काय असणार आहे, टी असेल. ओके, हे अशा प्रकारचं असेल. ज्यामधून आपल्याला माहिती पडेल का काय असणार आहे, ट्रू आहे का फॉल्स आहे, ते लिहू शकतो आपण, ते स्टेटमेंट आहे. पण ज्याच्यामध्ये आपल्याला फिक्स व्हॅल्यू दिलेली नाही ते तुमचं काय नसणार आहे, स्टेटमेंट नसेल. ज्याच्यामध्ये ऑर्डर वगैरे केलेली असेल ते सुद्धा आपलं स्टेटमेंट नसतं आहे. ओके, आता इथे बघा काय केलेलं आहे, प्लीज गिव्ह मी अ ब्रेकफास्ट. ओके, काय दिलेलं आहे, प्लीज गिव्ह मी अ ब्रेकफास्ट. याच्यामध्ये काय केलेलं, एक प्रकारची रिक्वेस्ट केलेली आहे. मग रिक्वेस्ट जर केलेली असेल तर आपण काय करू शकतो, तिथे सरळ याच्यामध्ये रिक्वेस्ट आहे, याचा आन्सर काय असेल तुमचं, काय लिहू शकता तुम्ही, लिहू शकतो आपण अशा प्रकारचं त्याला हे असेल, प्लीज गिव्ह मी अ ब्रेकफास्ट. इथे आपल्याला रिक्वेस्ट केलेली आहे, म्हणून काय असेल तुमचा, धिस इज किंवा इट इज नॉट अ स्टेटमेंट. ओके, ते स्टेटमेंट नसेल, इट इज नॉट अ स्टेटमेंट. त्याच्यानंतर कॉन्ग्रुएंट ट्रायंगल आर सिमिलर. आपल्याला माहिती आहे कॉन्ग्रुएंट ट्रायंगल जे असणार आहेत ते सिमिलरसुद्धा असतात, म्हणून आपण काय म्हणू शकतो, तिथे काय असणार आहे, इट इज अ स्टेटमेंट काय असणार आहे, अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज काय असणार आहे, टी असेल. ओके, हे अशा प्रकारचं असणार आहे. त्याच्यानंतर हे तर माहिती आहे आपल्याला, हे काय ओपन सेंटेन्स आहे, याला म्हणायचं आहे इट इज नॉट अ स्टेटमेंट. ओके, तुम्ही याचं हे करताना त्याचा उल्लेख करू शकता किंवा इथे क्लोज द डोअर काय असणार आहे, इथे इट इज अ ऑर्डर, काय लिहायचं आहे, इट इज अ ऑर्डर हेन्स इट इज नॉट अ स्टेटमेंट. ओके, इथे काय असणार आहे, प्लीज गिव्ह मी द ब्रेकफास्ट. याचा आन्सर तुम्ही अशा प्रकारे लिहू शकता, इट इज अ रिक्वेस्ट हेन्स इट इज नॉट अ स्टेटमेंट. ओके, इथे सुद्धा असणार आहे, इट इज अ ओपन सेंटेन्स अँड हेन्स इट इज नॉट अ स्टेटमेंट. अशा प्रकारे सुद्धा आपण काय करू शकतो, तिथे आन्सर त्याचे लिहू शकतो. आता बघा इथे काय दिलेलं आहे आपल्याला, अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता त्याला. मी काय करतोय, अ क्वाड्रॅटिक इक्वेशन कॅन नॉट हॅव अ मोर दॅन 2 रूट्स. मग काय असणार आहे, तुम्ही आन्सर लिहू शकता, इट इज अ स्टेटमेंट. ओके, काय असणार आहे, इट इज अ स्टेटमेंट, आणि याची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे, ट्रूथ व्हॅल्यू असेल टी. ओके, आणि इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी. आता इथे काय आहे, डू यू लाईक अ मॅथमॅटिक्स. इथे आहे क्वेश्चन मार्क. आपल्याला माहिती आहे क्वेश्चन मार्क असेल तर काय असणार आहे, धिस इज नॉट अ स्टेटमेंट. ओके, याचा आन्सर लिहू शकता तुम्ही, धिस इज नॉट अ स्टेटमेंट. त्याच्यानंतर बघा काय दिलं आहे, द सन सेट्स इन द ईस्ट. मग आपल्याला माहिती आहे सन कुठं सेट होणार आहे, वेस्टमध्येच होतो आहे. तर काय म्हणणार आहोत आपण त्याला, इट इज अ स्टेटमेंट, इट इज अ स्टेटमेंट. काय लिहाल तिथे, इट इज अ स्टेटमेंट, इट इज अ स्टेटमेंट अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू
ट्रूथ व्हॅल्यू इज काय असणार आहे टी असणार. ओके. ऑर रिअल नंबर्स आर अ होल नंबर. ओके. सर्व जे रिअल नंबर आहेत ऑल रिअल नंबर्स आर होल नंबर. सर्व जे रिअल नंबर आहेत ते होल नंबर आहेत का, तर यस आपण लिहू शकतो. म्हणजे हे सुद्धा काय असणार आहे, इट इज अ स्टेटमेंट, इट इज अ स्टेटमेंट अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज काय असणार आहे तिथे ट्रू असणार आहे. ओके. त्याच्यानंतर बघा कॅन यू स्पीक इन मराठी क्वेश्चन मार्क आहे, धिस इज नॉट स्टेटमेंट. ओके. धिस इज नॉट स्टेटमेंट. इथे बघा काय दिलेलं आहे 7ची व्हॅल्यू आता इथे फिक्स दिलेली आहे. मग इथे पुटअप करून जर केलेली असेल तर काय तर तुम्हाला 0 येते का ते बघायचं आहे. इथे 7 किती असणार आहे डायरेक्ट लिहू शकतो तुम्ही 49 मायनस किती असणार आहे 42 सॉरी इथे मायनस किती आहे मायनस दिलेले आहे आपल्याला किती 7 हे किती असणार आहे तुमच्याजवळ हे ते 49. ओके. म्हणजेच 49 मायनस आहे 49 इज इक्वल टू 0. इथे फिक्स नंबर दिला आहे म्हणून धिस इज अ स्टेटमेंट अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू असणार आहे. ओके. स्टेटमेंट आहे, ट्रूथ व्हॅल्यू काय असेल टी असणार आहे. द सम ऑफ अ क्यूब रूट ऑफ अ युनिटी इज अ 0. द सम ऑफ क्यूब रूट ऑफ अ युनिटी इज अ 0. हे काय असणार धिस इज स्टेटमेंट अँड व्हॅल्यू किती असणार त्याची फॉल्स. त्याच्यानंतर बघा इट्स रेन हेविली. रेन होत आहे. कुठं रेन होत आहे आपल्याला काही माहिती नाही म्हणून हे काय असणार आहे तुमचं ओपन सेंटेन्सेस असणार आहे. आणि ओपन सेंटेन्सेस काय नसतात तिथे ओपन सेंटेन्सेस हे स्टेटमेंट नसतात. म्हणजे याचा आन्सर काय असणार आहे धिस इज अ ओपन सेंटेन्स अँड हॅन्ड इट इज नॉट अ स्टेटमेंट. त्याच्यानंतर बघा आपल्याला काय दिलेलं आहे इथे काय लिसन राईट द फॉलोविंग कंपाऊंड स्टेटमेंट इन अ सिम्बॉलिकली. आपण पहिले सांगितलेलं आहे की जे स्टेटमेंट आपण लिहितोय ते काय असणार आहेत तुमचे याच्यामध्ये सिम्बॉलिक फॉर्ममध्ये आपल्याला लिहावे लागणार आहे. तर बघा असं थोड्या चांगल्या पद्धतीनं त्याचे आन्सर लिहावे लागतील आपल्याला. फर्स्ट दिलेलं आहे आपल्याला काय सोल्युशन ऑफ फर्स्ट लिहू आपण तिथे. सोल्युशन ऑफ फर्स्ट काय दिलेलं आहे पहिले लिहूया नागपूर इज इन महाराष्ट्र. ओके. काय लिहूया तिथे सॉरी पहिलं जे हे असणार आहे तुमच्याजवळ ते काय राहील पी नागपूर इज इन कशामध्ये महाराष्ट्र. ओके. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे आपल्याला नेक्स्ट नंबरला आपल्याला असणार आहे काय आहे क्यू घेऊया आपण. ओके. क्यू जर घेतला तर क्यू काय असणार आहे चेन्नई इज इन तामिळनाडू. ओके. दुसरं असणार आहे तुमच्याजवळ काय चेन्नई इज इन कशामध्ये तामिळनाडू. ओके. तामिळनाडू. ओके. तर आता हे काय असणार आहे हॅन्स सिम्बॉलिक फॉर्म. मग काय असणार आहे सिम्बॉलिक फॉर्म काय असणार आहे आपल्याजवळ तिथे सॉरी इथे सिम्बॉलिक फॉर्म असणार आहे आपल्याजवळ. इथे लिहू शकतो आपण पहिले काय आहे पी. ओके. हा झाला पी आणि इथे काय दिलेलं आहे आपल्याला अँड आणि आपल्याला माहिती आहे अँडचा काय राहतं तिथे हा सिम्बॉल क्यू. हा झाला तुमचा सिम्बॉलिक फॉर्म. ओके. हे अशा प्रकारचं असणार आहे. हे अशा प्रकारचं तुम्ही त्याला सॉल्व करू शकता. नेक्स्ट बघा काय विचारलेलं आहे आपल्याला. नेक्स्ट आपल्याला विचारलेलं आहे ट्रँगल इज इक्विलॅटरल ऑर आयसोसेलस. ओके. तर अशाच प्रकारे आपण काय करणार आहोत तिथे सोल्युशन आपलं तेच असणार आहे. सोल्युशन काय लिहिशाल आपण पहिले लिहूया पी काय असणार आहे पी ट्रँगल इज अ इक्विलॅटरल. ओके. काय असणार आहे ट्रँगल इज इक्विलॅटरल. ओके. इक्विलॅटरल असणार आहे. आणि दुसरं काय असं आपल्याजवळ तिथे दुसरं तुम्ही घेऊ शकता एखादा काय आहे क्यू आहे. आता क्यू काय आहे तर तो बघा क्यू असणार आहे ट्रँगल इज आयसोसेलस. ओके. आयसोसेलस असणार आहे. मग काय आहे त्याचा सिम्बॉलिक फॉर्म. मग सिम्बॉलिक फॉर्म काय लिहिसाल आता बघा हॅन सिम्बॉलिक फॉर्म. ओके. सिम्बॉलिक काय तुमच्याजवळ फॉर्म. सिम्बॉलिक फॉर्म काय असणार आहे पहिले पी आणि इथे बघा ऑर. हा जर ऑर असेल तर पी ऑर क्यू हा अशा प्रकारे लिहू शकतो आपण त्याला.
ओके, हे एकदम अतिशय सोपे सोपे काय असणार आहेत आपल्याजवळ रूलला वापरून आपण सिम्बॉलिक फॉर्म त्याला लिहू शकतो. ओके, आपण थोडंसं फास्ट करूया. इथे कशा कशा प्रकारचे हे असतील आता तर बघा इथे द अँगल इज अ राईट अँगल इफ अँड ओनली इफ इज अ मेजर ऑफ 90. ओके, मी सांगतो आता इथे काय असणार आहे, हे जे असेल आपलं इथपर्यंत. ओके, इफच्या अगोदर कुठपर्यंत असणार आहे, इफच्या अगोदर जर तुम्ही बघितलेलं असेल हे इथपर्यंत, हे काय असणार आपला पी असणार. ओके, हा असेल आपला तुमचा काय, याला पी म्हणू शकता तुम्ही. त्याच्यानंतर याच्यानंतरचं एक वाक्य कुठलं असेल तुमचं, तर हे आहे इट्स मेजर ऑफ अ 90. ओके, हे असं हा काय झाला आपला, हा झाला होता तुमचा पी आणि हा काय असणार आपल्याजवळ क्यू असणार आहे. आणि हे बघा इफ अँड ओनली इफ अँड ओनली इफ आहे. इफ अँड ओनली इफसाठी काय वापरलं जाते तिथे आपल्याला माहिती आहे, डबल इम्प्लाइज वापरतो आपण. मग हा झाला आपला पहिला काय, तुम्ही लिहू शकता सिस्टमॅटिकली थोडं लिहायचं आहे. हे पी काय असणार आहे, सिम्बॉलिक फॉर्म लिहितोय मी डायरेक्टली. आन्सर असणार तुमचं थर्डचं काय असणार आहे, पी. इफ अँड ओनली इफचा हे असेल आणि हा काय झाला क्यू. ओके, असं अतिशय सिम्पल सोल्युशन त्याचं असणार आहे थर्ड नंबरसाठी. त्याच्यानंतर बघा आपल्याला फोर्थ दिलेलं आहे, अँगल इज नायदर ॲक्यूट नॉर अ ॲप्टस. ओके, आपण बघा थोडंसं चांगल्या पद्धतीने सॉल्व करूया. काय दिलेलं आहे तुम्हाला, सोल्युशन आपण लिहूया फर्स्ट, ज्याच्यामध्ये आपण पी घेऊया. पी काय असणार आहे, पीला म्हणूया आपण अँगल इज ॲक्यूट. ओके, अँगल इज ॲक्यूट दिलेला आहे. त्याच्यानंतर क्यू घेऊया आपण. क्यू काय असणार आहे आपल्याला, अँगल इज काय असणार आहे, ॲप्टस असणार आहे. ऑप्टिस म्हणू शकता त्याला, ॲप्टस. ओके, मग आता सिम्बॉलिकली फॉर्म असणार आहे, हे नायदर दिलेलं आहे. अँड याचं बघा आता दिलेलं आहे काय असेल, मराठीमध्ये तुम्ही म्हणू शकता त्याला अँगल इज नायदर ॲक्यूट नॉर ॲप्टस. अँगल हा काय असणार आहे, कोण हा ॲक्यूटसुद्धा नाही, ॲक्यूट नाही आणि ॲप्टससुद्धा नाही. ओके, असं तुम्ही म्हणू शकता. म्हणजे अँड वापरला आपण तर याचा सिम्बॉलिक फॉर्म नाही म्हटल्याच्या नंतर काय असणार आहे मग निगेशन पी. ओके, दोघांचंही काय असणार आहे, या दोघांसाठी निगेशन येईल. मग आपण लिहू शकतो काय सिम्बॉलिकली फॉर्म म्हणजेच सिम्बॉलिक फॉर्म काय असणार आपला, तर तो सिम्बॉलिक फॉर्म बघा अशा प्रकारचा आहे, अँगल इज ॲक्यूट निगेशन पी अँड निगेशन क्यू असणार. ओके, निगेशन का लिहिलेलं आहे, कारण आपल्याला माहिती आहे नायदर नॉर वापर झालेला आहे. मेन काय असेल आपला अँगल इज ॲक्यूट आणि अँगल इज ॲप्टस, पण इथे दोन्ही सांगितलेले आहे का अँगल इज नॉट ॲक्यूट अँड अँगल इज नॉट अ ॲप्टस. म्हणून हा अशा प्रकारचा सिम्बॉलिक फॉर्म असणार आहे. स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा मग लिहून सुद्धा घेऊ शकता. ओके, त्याच्यानंतर बघा काय विचारलेला आहे आपल्याला क्वेश्चन कशा प्रकारचा विचारलेला आहे, इफ ट्रायंगल इज अ राईट अँगल ॲट बी. ओके, बी ठिकाणी काय आहे तो राईट अँगल ट्रायंगल आहे. देन इफ आणि देन वाक्य विचारलेलं आहे. मग आपल्याला माहिती आहे इफ आणि देन वाक्य जर विचारलेलं असेल तर आपण काय करतो तिथे सिंगल इम्प्लाइजचा वापर करतोय. मग पहिलं वाक्य बघा तुमचं काय असणार आहे, पहिलं वाक्य आपलं हे आहे याच्या इफच्या नंतरचं वाक्य इथपर्यंत, हे काय असेल आपल्याजवळ पी असणार आहे. ओके, हे जसंच तसं तुम्ही काय करायचं आहे तिथे पीच्या नंतर लिहा ट्रायंगल इज अ राईट ट्रायंगल ॲट अ बी. इथं वाक्य असेल आपलं. त्याच्यानंतर बघा क्यू वाक्य काय असणार आहे तुमचं, एम प्लस सी ही काय असेल तुमच्याजवळ 90 असणार आहे. हा असेल तुमच्याजवळ क्यू स्टेटमेंट. मग आपल्याला माहिती आहे आता हे झालं तुमचं काय ट्रायंगल इज अ राईट अँगल ॲट बी पी. त्याच्यानंतर क्यू काय असणार तुमचं मेजर अँगल ए प्लस सी 90 डिग्री असणार आहे. हे झालेलं आहे, हे दिलेलं आहे तुम्हाला अशा प्रकारे. सिम्बॉलिक फॉर्म काय लिहायचं आहे आपल्याला तिथे, म्हणजेच आपण लिहूया सिम्बॉलिक फॉर्म काय इफ आणि देन जर असेल तर हा झाला पी आणि हे असेल आपल्याजवळ सिंगल इम्प्लाइज क्यू. ओके, हा झाला तुमचा अतिशय सिम्पल, तुम्ही अशा पद्धतीनं सॉल्व करू शकता त्याला. बघा नेक्स्ट काय दिलेलं आहे तुम्हाला, हिमादासचं एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला. हिमादास विन्स गोल्ड मेडल इफ अँड ओनली इफ असेल तर काय त्याच्यामध्ये डबल इम्प्लाइज असतो आपल्याजवळ. डबल इम्प्लाइज म्हणजेच काय असणार आहे, तर या साईनने आपल्याला ते जोडायचे आहे. तर बघा इफ अँड ओनली इफ कुठपर्यंत आहे, हे असणार आहे इफ अँड ओनली इफ. मग याच्या अलीकडचं जे वाक्य असणार आहे फर्स्ट नंबरचं वाक्य हे काय असेल आपलं
इथे पी म्हणून तुम्ही डिनोट करू शकता. इथे लिहायचं जसं तसं त्याला काय असणार आहे, पीच्या नंतर हिमा दास विन्स गोल्ड मेडल. ओके, हा झाला पी सेंटेन्स. आता क्यू सेंटेन्स काय असणार तुमचं, तिथे क्यू सेंटेन्स आहे बघा, सी रन फास्ट. ओके, सी रन फास्ट आणि मध्ये आहे इफ अँड ओनली इफ, तर त्याचा इथे लिहा सी रन फास्ट आणि इथे काय येणार तुमचा सिम्बॉलिक फॉर्म. बघा सिम्बॉलिक फॉर्म काय असणार आहे, लिहिला पी, इफ अँड ओनली इफचा साईन काय तुमचा हा अशा प्रकारचा आणि इथे येणार क्यू. ओके, तर अशा प्रकारे आपलं हे जे असणार आहे नेक्स्ट नंबरचा आन्सर तिथे झालेला आहे. ओके, त्याच्यानंतर बघा आपल्याला काय आहे त्याच्यामधलं नेक्स्ट, x is not a irrational number but it is a square of an integer. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता इट इज नॉट म्हटल्याच्या नंतर काय असणार आहे, आपल्याला त्याचं निगेशन घ्यावं लागेल. पहिलं जे असेल तुमचं पहिलं स्टेटमेंट काय असणार आहे, तर हे x इज नॉट बट जो आहे बटचा वापर कधी आपल्याला काय म्हणून करायचा आहे, अँड म्हणून करायचा आहे. इज अ स्क्वेअर ऑफ अन इंटिजर, हे तुमचं काय असेल तुमचं क्यू नंबरचं वाक्य असणार आहे. ओके, बघूया तिथे सोल्युशन. पीला काय असणार तुमचं, पी इज अ रॅशनल नंबर, म्हणजेच काय असणार आहे तुमचं इथे पीचं जे असेल पी इज अ रॅशनल नंबर, परंतु आपल्याला काय करायचं आहे निगेशन पी वापरा. निगेशन पी काय असणार आहे, नॉट असल्यामुळे आपण निगेशन पी वापरायचं आहे. एक्स इज नॉट अ रॅशनल नंबर. त्याच्यानंतर बघा बट म्हटल्यानंतर अँड इज अ स्क्वेअर, हे असणार तुमचं क्यूचं वाक्य. क्यू काय असेल, इज अ स्क्वेअर किंवा एक्स इज अ स्क्वेअर ऑफ अन इंटिजर, अशा प्रकारचं वाक्य तुम्ही तिथे लिहू शकता. आता काय असणार आहे सिम्बॉलिक फॉर्म. ओके, कुठला फॉर्म असणार तुमचा सिम्बॉलिक फॉर्म. जर आपण म्हटलेला असेल तर आपल्याला कुठला वापरावा लागणार तिथे निगेशन क्यू. ओके, निगेशन पी आणि बट म्हटल्यामुळे काय असणार आहे अँड आणि इथे असेल क्यू. तर हे अशा प्रकारचं असेल. हे जे वाक्य असतील इथे तुम्ही लिहू शकता तुमच्या मनाने, जेवढं आपण इथे सॉल्व केलेलं आहे. ओके, तर बघा नेक्स्ट काय आहे तुम्हाला क्वेश्चन नंबर 3 आहे. क्वेश्चन नंबर 3 आपल्याला दिलेला आहे, राईट द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोविंग. ट्रूथ व्हॅल्यू लिहायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला हे जे आपण टेबल इथं बघितलेले आहे हे टेबल आपल्याकडे असणं गरजेचं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 एक्सरसाइज 1 मधला इथे कव्हर केलेला आहे. उर्वरित जे क्वेश्चन आहेत आपल्याकडे क्वेश्चन नंबर 3, 4 आणि 5 हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघतोय, नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर जे विद्यार्थी या चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि लाईक करायचं आहे. आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त तुम्हाला काय करायचं आहे, शेअर करायचं आहे. धन्यवाद.